टायपिंग. कधीकधी आपण कोणासाठी सगळं होतो आणि तरीही आपण त्यांच्यासाठी काहीच राहत नाही. करण आणि सिया दोघांची ओळख एका रँडम फॉलो रिक्वेस्टने झाली. करणने एक्सेप्ट केलं, सियाने हाय केलं. तिथून सुरू झाली एक गोष्ट. पहिले साधे चॅट्स, नंतर व्हाईट्स नोट्स आणि मग रोजचं बोलणं. करण सकाळी उठला की पहिला मेसेज गुड मॉर्निंग. सिया रात्री झोपण्याआधी टेक केअर. हळूहळू त्यांना एकमेकांची सवय झाली. करण त्याची प्रॉब्लेम सांगायचा, सिया त्याला मोटिवेट करायची. सिया हसायची, करण तिचं हसणं जपायचा. दोघांनी कधी आय लव्ह यू स्पष्टपणे बोलले नाही, पण त्या दोघांनाही माहिती होतं. एक दिवस सिया अचानक बदलली. मेसेजचा शॉर्टमध्ये रिप्लाय द्यायला लागली. रिप्लाय लेट्स. करणने विचारलं, एव्हरीथिंग ओके? ती म्हणाली हो, बस थोडं बिझी आहे. पण ते बिझी वेगळंच वाटत होतं. दिवस गेले, डिस्टन्स वाढत गेलं. करण रोज चॅट ओपन करायचा, टायपिंग बॉक्समध्ये काहीतरी लिहायचा, पण डिलीट करायचा. इगो किंवा भीती कळत नव्हतं. एका रात्री करणने फायनली मेसेज केला, आपण ठीक आहात ना? टायपिंग. आणि मग रिप्लाय आला, करण मला काही सांगायचं आहे. घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. करणच्या हातातून फोन निसटला. तू? काय? मी नाही म्हणायचा प्रयत्न केला, पण शक्य नाही. करण काही सेकंद शांत. आणि आपलं? सिया, आपलं कधी ऑफिशियल होतंच का? हे वाक्य करणला आतून तोडून गेलं. कारण त्याच्यासाठी हे सगळं, पण तिच्यासाठी कदाचित एक फेज. पुढच्या काही दिवसामध्ये सगळं संपलं. नो कॉल्स, नो चॅट्स, फक्त एक लास्ट सीन. लग्नाच्या दिवशी करणने तिचं प्रोफाईल उघडलं. डिस्प्ले पिक्चर. ती ब्रायडल ड्रेसमध्ये हसत होती. करण हसला आणि डोळ्यात पाणी होतं. त्याने एक मेसेज टाईप केला, हॅपी मॅरिड लाईफ, खुश रहा. काही सेकंद बघितलं आणि डिलीट केला. कधीकधी आपण जे बोलत नाही ते सगळ्यात जास्त खरं असतं. ऑनलाईन प्रेम सोपं सुरू होतं, पण शेवट नक्कीच सोपा नसतो. आजही करण व्हॉट्सअप उघडतो. सियाचं नाव दिसतं, पण तो मेसेज करत नाही. कारण काही गोष्टी लेट झाल्यावर सांगून उपयोग नसतो. कधीकधी मेसेज आणि टायपिंग, कधीकधी मेसेज येण्याचं नाही, तर एक नातं हळूहळू संपण्याचं चिन्ह असतं.